पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी दत्ता गाडेच्या डीएनए अहवालाची प्रतीक्षा। आरोपी दत्ता गाडेच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू। पुण्याच्या ससून रुग्णालयाचा कारभार 10 महिन्यांपासून प्रभारी अधिष्ठात्यांकडे। ससूनमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये गैरप्रकारांची मालिका। पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पालिकेची पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया। उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या परीक्षा सकाळच्या सत्रामध्ये, परिस्थितीनुसार शाळांना सुट्टी द्याव्या, प्रशासनाच्या सूचना। पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या न्हावरे शिक्रापूर महामार्गावर रात्री ट्रक आणि कारचा भीषण अपघात। 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण जखमी। पुण्याच्या वाघोली परिसरात 4थीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 27 वर्षीय नराधमाकडून अत्याचार। खाऊचा आमिष दाखवत गिरणीमध्ये काम करणाऱ्या कामगाराकडून अत्याचार। पीएमआरडीएकडून रिंग रोडच्या भूसंपादनासाठी 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती। रिंग रोडसाठी 13 गावांमधील 115 हेक्टर जागेचं भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयानं करावं, असा पीएमआरडीचा प्रस्ताव।